शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय कृषी विकास योजना त्याला ब्रेक लागलाय। या योजनेअंतर्गत वर्षभरात ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नसल्याची माहिती समोर आली। या योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या धाराशिवमधील 2,32,000 शेतकरी अजूनही वेटिंगवर आहेत। तर सरकारनं मिशन वन ड्रॉप मोर क्रॉप या योजनेची वर्षभरापासून सोडतच काढलेली नाही। दरम्यान ठिबक सिंचन योजनेचा नव्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये, तर लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीये। राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक लागलेला आहे, कारण का वर्षभरापासून अनुदान निघालेलं नाहीये। 2,32,000 शेतकरी अजूनही वेटिंगवर असल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना सध्या तिला ब्रेक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, काय कारण आहेत? अनुदान काढलं गेलं नाहीये, ब्रेक लागण्याची वेळ आलेली आहे, शेतकरी वेटिंगवर आहेत, एवढी दुरावस्था काय या योजनेची? राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही जी ठिबक सिंचनची योजना लागू केली जाते, खरं तर केंद्राची ही योजना असली तरी ह्याला राज्य पुरस्कृत अनुदान आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून म्हणजे फेब्रुवारी 2024 पासून आज तागायत एकाही नवीन लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही। आणि जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांचा जर विचार केला तर एकटा धाराशिव जिल्ह्यामध्ये तब्बल 7,65,00,000 थकीत अनुदान आहे आणि शेतकऱ्यांची संख्या ही 2,000पेक्षा ही अधिक आहे। राज्यभराची ह्याची व्याप्ती बघितली, राज्यभरात ही योजना राबवली जाते। राज्यभरात 502 कोटीचा ह्या योजनेचा अनुदान थकीत आहे आणि लाखो शेतकरी आहेत की त्या अनुदानाच्या प्रतीक्षा यादीमध्ये आहेत। एकीकडे शेतकऱ्यांसाठी वन ड्रॉप मोर क्रॉप हे जरी सरकार मिशन राबवत असलं तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी ही योजना वर्षभरापासून बंदच असल्याची पाहायला मिळते। आता उन्हाच्या झळा जशा वाढायला लागल्या तशा शेतकऱ्यांचा या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या चक्रा वाढत आहेत। मात्र त्यांच्या पदरी ही निराशाच येते, कारण योजनेचं नोंदणी तर होतीये मात्र पोर्टलवर कुठलीही सोडत आलेली नाही। डीबीटी अंतर्गत ज्या या पोर्टलवर ही जी नोंदणी होतीये वर्षभरापासून सोडत नाहीये, फक्त नावाला नोंदणी केली जाते मात्र त्या प्रत्यक्षात शेतकऱ्याचा लाभ मिळत नाही अशी परिस्थिती आहे। एकीकडे सरकार जरी शेतकऱ्यांसाठीची योजना राबवत असलं तर खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांसाठीच्या ह्या योजनेची माती झाली असं म्हणायला म्हणलं तर वावगं ठरणार नाही। बरोबर आहे। त्यामुळे सरकारची ही उदासीनता कधी दूर होणार हा प्रश्न आहे। अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।